एका देवा करोनी घ्यावा आपुला तो एक देव करोनी घ्यावा आपुला तो एका देवा करोनी घ्यावा तो एक देव करोनी घ्यावा तुने विना जीवा सुख नोहे तेने विना जीवा सुख नोहे तेने बिना जीवा सुख नोहे आपुला तो एका देवा करोनी घ्यावा आपुला एक देव करोनी घ्यावा आपुला तो एका देवा करोनी घ्यावा आपुला तो एक देव करोनी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे तेने बिना जीवा सुख नोहे तेने बिना जीवा सुख नोहे हे रत्ती माई के दुखाची जनी रती माई के दुखाचे जन हे रत्ती माई के दुखाची जनी ती रती माई के दुखाचे जन नाही आदी अंती अवसान आयादि अंत्य अवसान आयादि अंत्य अवसान अविनाश करी आपुली आई अविनाश करे आपुले आए अविनाश करी आपुली आई अविनाश करे आपुले आए लावी मना पिसे गोविंदा लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे हे रत्ती माई के दुखाची जनी रती माई के दुखाचे जन हे रत्ती माई के दुखाची जनी माई के दुखाचे जन नाही आदी अंती अवसान आदि अंति अवसान आदि अंति अवसान म्हणे कामरण्याची सरे कामने कामरण्याची सरे तुका म्हणे कामरण्याची सरे कामरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्तिमान उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे हे रत्ती माई के दुखाची जनी रती माई के दुखाचे जन हे रत्ती माई के दुखाची जनी माई के दुखाचे जन नाही आदी अंती अवसान आदि अंति अवसान आदि अंति अवसान ढोबा रखुमा कुमार देवा करोनी घ्यावा तेने बिना जीवा सुखानो है हे रती माई के दुखाची जनीती नाही आदी अंती अवसान अविनाश करी आपुली आई से लावी मना पिसे गोविंदाचे हे रती माई के दुखाची जनीती नाही आदी अंती अवसान तुका म्हणे का मरण्याची सारी उत्तमाची उरे कीर्ती मागे हे रती माई के दुखाची जनीती नाही आदी अंती अवसान पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंग करू पांडुरंग पांडुरंगा करू
सा भनी सा सा रे रे ग ग रे ग म ग ग म ग क्या बात है? दुसरे चरण संताची क्या बात है? दुसरे चरण संताची कंठ कृपादाने कथेचा विस्तारू कंठ कृपादाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची कंच कृपादाने कंच कृपादाने ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा करा दयाळा करुण करा करा दयाळा क्या बात, क्या बात. तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चरणाचा करुणा तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी हा पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाला धलो पावन झालो चराचरी श्री राधा मेरी स्वामिनी मेरा राधे जी को दास जन्म जन्म मोहि दीजियो हमें वृंदावन को वास सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रं बुद्धिमतां वरिष्ठं वाताध्वजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरणसरोजरजनिजमनमुकुरसुधारी वरणो रघुवर विमलजसुजोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनुजानिके सुमिरो पवनकुमार बलबुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार हे दुःखभंजन जय हो मारुति नंदना हे दुःखभंजन मारुति नंदना सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार दुखियों
जीवा सुख नोहे एरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक जगाचा चालक मालक असणारा पंढरीशी पांडुरंग परमात्मा यांचे अत्यंत लाडके आणि लढिवाळ भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू पंचवतारी जगद्गुरु श्री तुकोबाराया यांचा 4 चरणाचा मानवी देहाला उपदेश करणारा सुंदर असा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी विठ्ठल मस्तका हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी मस्तका हे पायावरी सेवेसाठी निवडलाय आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबराया मानवी देहाला उपदेश करतायत. काय उपदेश करतायत की बाबा अभंगाचा सरळ भावार्थ तुमच्या समोर मी मांडेल. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबरायांनी सांगितलं आपुला तो एक देव करुणी घ्यावा आणि तेने विन जीवा सुख नव्हे. तुकोबराय म्हणतात बाबा हा देह प्राप्त झालेला आहे, आपल्याला जगामध्ये सुखाची अपेक्षा असते आणि ते सुख जर तुम्हाला पाहिजे असेल, ते सुख जर तुम्हाला हवं असेल तर तो देव आपला करून घ्यावा लागेल. कारण या ज्या आपल्या डोळ्याला बाकीच्या ज्या गोष्टी दिसतात, गाडी बंगला पैसा धन संपत्ती बायका मुलं, या सगळ्या माईक गोष्टी जाणाऱ्या आहेत. ह्या गोष्टी सगळ्या माणसाला दुःख देणाऱ्या आहेत. म्हणून तुकोबराय म्हणतात एरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान. तुकोबराय म्हणतात तो परमात्मा अविनाशी असणारा परमात्मा त्याचं चिंतन त्याचं वेळ जर माणसाला जीवनामध्ये लावून घेतलं तर तो परमात्मा काय करतो, आपल्याला या मृत्यू लोकामध्ये जी लोक जन्माला आली याच लोकांना स्वतःसारखं बनवून घेतो. अविनाश करी आपुलिया आईसे आणि लावी म्हणा पिसे गोविंदाचे. म्हणून तुकोबरायांनी म्हटलं या सगळ्या गोष्टी माणसाच्या जीवनात जर असतील तर तुकोबराय म्हणतात तुका म्हणे का मरणीची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. महिला मंडळ आता झोपून घेतलं तरी चालेल, जाताना उठवेल मी. विठ्ठल ऐका तुकोबरायांचा अभंग सेवेसाठी निवडलाय. सांगून जाईल आपण भाग्यवान आहोत, तुमचा माझा जन्म या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झालेला आहे. पवित्र असलेली ही महाराष्ट्राची माती, इतकी पवित्र ही महाराष्ट्राची माती, कारण याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये संतांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. जगद्गुरु तुकोबराय असतील, माऊली ज्ञानोबराय असतील, नाथबाबा असतील, संत जनाबाई असतील, संत बहिणाबाई असतील, संत सोयराबाई असतील, अनेक थोर संत महात्मा मंडळी या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आली. म्हणून तर संत बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाची इमारत उभी केली आणि त्या इमारतीतून जगाला दाखवून दिलं की संतांचं सामर्थ्य किती मोठं आहे, संतांचा अधिकार किती मोठा आहे. संत बहिणाबाई सांगतात संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामतयाचा किंकार जेने केला विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तू का झालासी कळस भजन करा सावकाश. बहिणाबाई सांगतात जगद्गुरु तुकोबरायांना मंदिराचा कळस होण्याचा मान प्राप्त झाला ते जगद्गुरु तुकोबराया. काय त्यांचं सामर्थ्य आहे, काय त्यांचा अधिकार आहे मनाचं सांगणार नाही. याला संतांची पुरावे आहेत, संत आपल्याला पुरावे देतात. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगून जाईल, महाराष्ट्रामध्ये कोणताही कीर्तनकार असो त्याच्याकडं पुरावाच असावा आणि पुराव्याशिवाय त्यानं बोलू नये. पुरावा नसेल तर तो कीर्तनकार पुरावा. हा म्हणून संत आपल्याला पुरावे देतात की जगद्गुरु तुकोबरायांचं सामर्थ्य किती मोठं आहे, जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार किती मोठा आहे. तुकोबरायांचं नाव जरी घेतलं तरी तुकाराम तुकाराम नम घेता कापे याम, नम घेता कापे
तुकोबरायांचं सामर्थ्य आहे. त्यांचं नाव जरी घेतलं तर यमाच्या अंगाला कंप सुटत होता. नव्हे याच्याही पुढे जाऊन सांगेल. तुकोबरायांचा अधिकार इतका मोठा आहे दादा. तुकोबरायांनी ज्या पाय वाटेनं जावं ना, ती पायवाट विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. किती तपश्चर्या असेल, किती साधना असेल जीवनामध्ये, ज्या पाय वाटेनं जावं त्या पाय वाटेनं विठ्ठल विठ्ठल म्हणावं. जीवन जगत असताना आपली वाट लागली तरी आपण देवाचं नाव घेत नाही, पण तुकोबरायांच्या पाय वाटेनं भजन केलंय. हा अधिकार तुकोबरायांचा आहे. लक्षात घ्या, वारकरी संप्रदायाची इमारत जशी आहे ना, त्याच पद्धतीनं वारकरी संप्रदायाचा एक मुखवटा देखील तयार केला जातो. माझे गुरुवरी नेहमी सांगत असतात, या वारकरी संप्रदायाचा मुखवटा जर आपण तयार केला, त्याच्यामध्ये डोळे आहेत, नाक आहे, कान आहे, तोंड आहेत. एक लक्षात घ्या, याच वारकरी संप्रदायाच्या मुखवट्याचे डोळे म्हणजे माऊली ज्ञानोबराया झाले. का झाले त्याचं कारण आहे, माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी या जगाला ज्ञानदान दिलं. किती ज्ञान आहे माऊलींकडं. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. याच मुखवट्यावरती वाणी आहे, आणि ती वाणी म्हणजे नामदेव महाराज आहेत. त्यांनी कीर्तन करावं आणि त्यांच्या कीर्तनात जगाच्या मालकानं नाचावं, हे सामर्थ्य नामदेव महाराजांचं होतं. आणि याच्याही पुढे जाऊन सांगेल, याच मुखवट्यावरती नाक आहे. हे नाक म्हणजेच जगद्गुरु तुकोबराया आहेत. महिला मंडळ एक वाक्य सांगून जाईल मी. मग आपल्याही चेहऱ्यावरती नाक आहे. मी एक वाक्य बोलत असते, माणसाचं नाक हे धारदार असावं पण धारदार नसावं. मराठी कळते महिला मंडळ? मराठी कळते का? माणसाचं नाक हे धारदार असावं पण धारदार नसावं. सोपं करून सांगू का अजून? माणसाचं नाक धारदार असावं पण माणसाच्या नाकाला धार नसावी. हे वारकरी संप्रदायाच्या मुखवटेचं नाक म्हणजे जगद्गुरु तुकोबरा आहे. तुम्हाला सांगू, माणूस दिसायला किती सुंदर असू द्या, कितीही गोरा असू द्या, कितीही देखणा असू द्या, त्याचं नाकच जर बस स्टँड असेल, कसा दिसतो तो? तुम्ही तुमचं चेक करा. मग हे वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे जगद्गुरु तुकोबराया. वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे जगद्गुरु तुकोबराया. आणि तेच जगद्गुरु तुकोबराया मानवी देहाला उपदेश करतात. काय उपदेश करतात? अभंगाचं पहिलं चरण. आपुला तो एक देव करणी घावा. आपुला तो एक देव करणी घावा. देव करुणी घावा. आपुला देव करुणी घावा. आपुला तो एक देव करुणी घावा. आपुला तो एक देव करुणी घावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विण जीवा सुख नोहे. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबरायांनी उपदेश केला मानवी देहाला. काय उपदेश केला? आपुला तो एक देव करुणी घ्यावा आणि तेने विण जीवा सुख नोहे. तुकोबरायांनी मानवी देहाला उपदेश केलाय. दादा, या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो, प्रश्न असा उपस्थित होतो की तुकोबरायांनी मानवी देहालाच का उपदेश केला, पशुपक्ष्यांना का केला नाही? तर त्याच्या पाठीमागचं कारण आहे. देवाने तुम्हाला मला हा सुंदर नरदेह दिलेला आहे. या देहाच्या सोबत आपल्याला कर्तृत्व दिलं आणि कर्तृत्वासोबत आपल्याला भोक्तृत्व सुद्धा देवानं दिलेलं आहे. म्हणजे मनुष्य कर्मही करतो आणि केलेल्या कर्माची फळंही त्याला भोगावी
लागतात. पशु पक्ष्यांना का उपदेश केला नाही त्याच्या पाठीमागचं कारण आहे. पशु काय पाप पुण्य पशु जाणती. काय पाप पुण्य जाणते पशु काय पाप पुण्य जाणते. उत्तम मध्यम भोग भोगे हे उत्तम मध्यम भोग भोगी. एक उपजता मरते अंध पांगुळ भोती भोगी महिरे अंध पांगुळ भोगी दे. अंध पांगुळ भोगी दे. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती. का त्यांना उपदेश केला नाही? गायी म्हशींना का उपदेश केला नाही? त्याच्या पाठीमागची ही कारण आहेत. त्यांना पाप पुण्य हे कळत नाही. त्यांच्याकडे फक्त भोक्तृत्व आहे. ते कर्म करू शकत नाहीत. केलेल्या कर्माची फळं फक्त ते भोगतात. ते कर्म करू शकत नाहीत. आणि संतांकडे जर पाहायला गेलं ना तर संतांकडे फक्त कर्तृत्व आहे. संतांकडे भोक्तृत्व नाहीये. मग तुम्ही म्हणाल ताई संतांचा देवाजवळ वशिला आहे. ज्याचा आहे वशिला तो जाईल आणि ज्याचा नाही वशिला तो जाईल. पटकन येते. पण एक लक्षात घ्या, आपण म्हणतो संतांचा देवाजवळ वशिला आहे. असं काही नाही. हा आपला झालेला गैरसमज आहे. संतांचा देवाजवळ वशिला नाही. तुम्हाला सांगू, संतांकडे कर्तृत्व आहे, त्यांच्याकडे भोक्तृत्व नाही. त्याच्या पाठीमागचं कारण आहे. संत कर्म करतात, पण केलेलं कर्म ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करतात आणि केलेलं कर्म ते देवाला अर्पण करतात. म्हणून त्यांना भोगावं लागत नाही. आपल्याला करावंही लागतं आणि ते भोगावं सुद्धा लागतं. माझी विनंती असेल की माणसानं जीवन जगत असताना काही जरी नाही करता आलं ना, कमीत कमी कर्म चांगली करा. कर्म माणसाची चांगली असावी. कारण याच मृत्यू लोकामध्ये एक वेळेला आपल्याला देव माफ करेल. देव माफ करेल, पण कर्म कधीच माफ करू शकत नाही. ते वसुलीला येतं आणि ते फेडावंच लागतं. मग ते कुठून येईल, कसं येईल हे काय आपण सांगू शकतो? केले कर्म झाले तेची भोगाले. उपजले मेल्याची केले कर्म झाले तेची भोगाले. ऐसे किती ऐसे किती ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं. बरोबर? ज्ञानोबराय सांगतात ना. अभंग ज्ञानोबरायांचा आहे का? एकनाथ महाराज तेच म्हटलं जागेत का झोपलात. नाथ बाबा सांगतात केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. आपल्या जीवनामध्ये माणसाची कर्म जर चांगली नसतील ना तर जीवनाला काही सुद्धा अर्थ नाहीये. कर्म चांगली करावी, कारण हे जे विश्व आहे ना हे विश्व कर्म प्रधान आहे. आपण जीवन जगत असताना उगीच दुसऱ्याला म्हणत असतो बुरी नजर वाले तेरा मुंह काला. पण एक लक्षात घ्या, ना किसी की नजर बुरी ना किसी का मुंह काला, होगा वही जो चाहेगा ऊपर वाला. म्हणून कर्म चांगली असावी. एक उदाहरण सांगत असते पहा नेहमी. काय झालं म्हणे, एक बँकेचा मॅनेजर होता. बँकेमध्ये भांडण झालं आणि भांडण झाल्याच्या नंतर नोकराकडे आला आणि त्या बँकेच्या मॅनेजरनं नोकरच्या कानाखाली मारली. कर्म फिरून कसं आपल्यापर्यंत येतं पहा बरं. त्याच्या कानाखाली मारली. आता हा नोकर त्याला परत मारू शकत नव्हता. हा घरी आला आणि घरी आल्यानंतर जेवण करण्यासाठी बसला. पत्नीनं सुंदर स्वयंपाक तयार केलेला होता. जेवण चालू झालं आणि पहिल्याच घासाला भाजीत केस लागला. याला अगोदरच राग आलेला होता. हा जोरात पळत गेला आणि त्याच्या पत्नीच्या कानाखाली यांनी मारली. आता त्याची पत्नी याला परत मारू शकत नव्हती. तिला पण राग आला. ती म्हणली यांनी माझ्यावरती राग काढला, मी कोणावरती काढणार आहे. मुलगा घरामध्ये खेळत होता. मला कोण काहीतरी घरामध्ये आदळ जोरात खाली काहीतरी पडलं. आई पळत आली आणि तिने त्या मुलाच्या कानाखाली मारली. आता हा जो मुलगा होता हा मुलगा तिला परत मारू शकत नव्हता. मुलानं काय केलं, हातात बॉल घेतला आणि खेळण्यासाठी बाहेर गेला. मुलाला पण इतका राग आला. खेळण्यासाठी बाहेर गेला आणि गेल्याच्या नंतर अंगणामध्ये कुत्रं दिसलं. तो बॉल घेतला आणि त्या कुत्र्याला फेकून मारला. ते कुत्रं इतकं जोरात पळालं, इतकं जोरात पळालं आणि जाऊन ते कुत्रं एका गृहस्थाला चावलं. ते कुत्रं ज्या गृहस्थाला चावलं का तो होता बँकेचा मॅनेजर. कुठं आलं कर्म परत त्याच्या जवळच आलं. हे असं कर्माचं आहे.
आपल्या जीवनात सुद्धा असंच घडतं. ते कुठून येतं, कसं येतं, हे काय आपण सांगू शकत नाही. म्हणून माणसाची कर्म चांगली असावीत. कारण हे विश्व जे आहे ना, हे विश्व कर्मप्रधान आहे. कर्म चांगली करा. म्हणून तुकोबराय मानवी देहाला उपदेश करतायत, बाबा हा देह प्राप्त झालेला आहे, मग तो देव आपला करून घ्यावा लागेल. देवाला आपलंसं करावं लागेल. पण जीवन जगत असताना आपल्याला एक गोष्ट कळत नाही. पहिलाच माझा प्रश्न आहे, पहिलाच माझा मुद्दा आहे, आपलं कोण हे कळणं फार महत्त्वाचं आहे. बरं, माणसाला कळत नाही आपलं कोण. देव आपला आहे. महिला मंडळ, देव आपला आहे ना, आपलाच आहे ना देव. हो, मग इतका सायासानं प्रपंच केला नसता तुम्ही इतका सायासानं जो प्रपंच करताय त्याचा अर्थ आहे आपल्याला कळत नाही. देव आपला आहे. आणि हे मनाचं नाही सांगत, सायास करीसी प्रपंच दिननिशी संतांनी आपल्याला सांगितलंय. सायास करीसी प्रपंच दिनिनिसी. तुम्ही जो इतका सायासानं जो प्रपंच करताय ना, हा प्रपंच तुम्ही करताय याचा अर्थ तुम्हाला कळत नाही. देव आपला आहे. आपण आपलं कोणाला मानतो? बहीण माझी, भाऊ माझा, आई माझी, वडील माझे, काका माझी, काकी माझी, मावशी माझी, यांना आपण आपलं मानतोय. पण ही जी सगळी नाती आहेत ना, नातीगोती ज्याला आपण म्हणतो, गोत्यात आणतात तीच नातीगोती, यांना आपण आपलं मानलेलं आहे. पण तुकोबरा म्हणतात ते आपले नाहीत. वेळ जर आली, आपल्यावर जर वाईट वेळ आली, तर वाईट वेळेला सगळे आपल्याला सोडून बाजूला जातात. माऊली म्हणतात, कवणाचे माईबाप मृग जळावत जाईल रया. माऊलींनी सांगितलं, या जगामध्ये कुणी कोणाचं नाही. आई असतील, वडील असतील, त्यांचं कर्तव्य म्हणून त्यांनी आपल्याला जन्म दिला. पण या जगात कुणी कोणाचं नाही. माऊलींनी सांगितलं, कवणाचे माईबाप, कवणाचे गणगोत. एक युवक उठून उभं राहिला आणि माऊलींना प्रश्न केला, माऊली तुम्ही सांगताय की कवणाचे माईबाप, कवणाचे गणगोत, पण हे जरा मला चुकीचं वाटतंय. विचारलं, का चुकीचं वाटतं? तर त्या युवकानं सांगितलं, तुम्ही सांगता या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ तीर्थ जर काय असेल तर आई वडील आहेत. तुम्ही सांगता ज्ञानेश्वरीमध्ये सकळ तीर्थाची या धुरे जे का मातानी पितरे, जे का मातानी पितरे, एका मातानी पितरे. ओवी प्रमाण नाही. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे, तया सेविसी कीर शरीरे लोण कीजे. माऊली सांगतात की सगळ्यात श्रेष्ठ तीर्थ म्हणजे आई वडील आहेत. आणि पुन्हा तुम्हीच म्हणता की कवणाचे माईबाप आणि कवणाचे गणगोत. हे काय माझ्या बुद्धीला पटत नाही. तुम्ही म्हणता कवणाचे माईबाप, माझी आई मला घरी जाईपर्यंत जेवण करत नाही, माझे वडील मला घरी जाईपर्यंत झोपत नाहीत, माझी बहीण मला घरी जाईपर्यंत दारामध्ये खुर्ची टाकून बसते, माझा भाऊ मला घरी जाईपर्यंत दारामध्ये सतत उभा असतो. आणि तुम्ही खुशाल म्हणता की कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत. माऊली म्हटले, तुला मी सिद्ध करून दाखवतो, पण 4 दिवस माझ्या जवळ इथं राहावं लागेल. 4 दिवस जवळ ठेवून घेतलं. आणि त्या 4 दिवसामध्ये त्या गृहस्थाला माऊली ज्ञानोबरायांनी अशी विद्या शिकवली. आपला हा जो देह आहे, हा देह याच शरीरातला ध्यानू नावाचा प्राण जर बाजूला काढून ठेवला तर या शरीरावरती केली जाणारी प्रक्रिया आपल्याला आपण आपल्या डोळ्यानं पाहू शकतो. अशी विद्या त्याला शिकवली. आणि 4थ्या दिवशी सांगितलं, तुझ्या तू घरी जायचं. बरोबर 6 वाजता रात्री मध्यरात्री उठायचं. पत्नीला म्हणायचं छातीत दुखतंय, ती जर म्हटले हॉस्पिटलला चला तर अजिबात जायचं नाही. आणि बरोबर 6 वाजता ध्यानू नावाचा प्राण बाजूला काढून ठेवायचा. बरोबर 7ला मी तिथं हजर होतो. तुला दाखवून देतो. तू म्हणतो आई माझी, वडील माझी, बहीण माझी, भाऊ माझा, पण हे कोणी कोणाचे नाहीत, हे तुला मी सिद्ध करून दाखवतो. 4थ्या दिवशी घरी गेला. मध्यरात्री उठला आणि उठल्याच्या नंतर पत्नीला म्हटला, अगं माझ्या खूप छातीत दुखतंय ग, छातीत खूप चमकतंय. ती म्हणे, गप झोपा, दिवसभर मी काम केलेलं आहे. झोपला. बरोबर 6 वाजले आणि 6 वाजता तो गृहस्थ उठला आणि ध्यानू नावाचा प्राण शरीरातला बाजूला काढून ठेवला आणि याचे हातपाय गार पडले. पत्नी 6:30ला उठली, जवळच होती, तिनं पाहिलं, अंगाला हात लावला तर शरीर गार पडलेलं दिसलं. ती म्हणे, यांचं शरीर गार पडले याचा अर्थ आपले हे गेले.
ती म्हणे अजून कोणाला माहिती नाही, गावाला माहित नाही, आईला माहिती नाही, वडिलांना माहिती नाही, बहिणीला माहिती नाही, बहीण पुण्याला राहते, कोणालाच माहिती नाही. कालचा सोमवार, आजची एकादशी, मी काय इतक्या वेळी उपवाशी राहू शकत? हेच प्रपंचातलं प्रेम. तिनं काय केलं कोणालाच माहिती नव्हतं. हळूच गॅस पेटवला, गॅसवरती कुकर मांडलं, त्या कुकरमध्ये तांदूळ टाकले आणि खिचडी शिजायला ठेवली. एक 10-5 मिनिटामध्ये खिचडी शिजून तयार झाली. एक ताट घेतलं आणि ताटामध्ये ती खिचडी घेतली आणि त्याच्याकडे पाहून ती खिचडी खाऊ लागली. हा म्हणतो, बाई असं आहे का, मी तुला माझी चंद्रमुखी मानलं होतं, असा प्रकार आहे का तुझा? तिनं खिचडी खाली, जशाच्या तसेच भांडे पालथे घातले आणि तिनं रडायला चालू केलं. रडण्यात आमचा एक नंबर आहे, रडायच्या बाबतीत एक नंबर आमचा. तिनं रडायला चालू केलं आणि जोर जोरात ओरडायला लागली, आमचे हे गेले, आमचे हे गेले म्हणून ओरडायला लागली. मग आई उठली, वडील उठले, भाऊ सुद्धा उठला, त्या प्रेताच्या जवळ येऊन बसले, त्या शरीराच्या जवळ येऊन बसले आणि त्याची आई म्हणायची, याच्या आधी माझं काय पिकलं पण आज ना उद्या जाणार आहे, माझ्या लेकाच्या आधी मला नेलं असतं तर बरं झालं असतं. वडील सुद्धा म्हणायचे, मी सुद्धा आज ना उद्या जाणार आहे, माझ्या लेकाच्या आधी मला नेलं असतं तर फार बरं झालं असतं. भाऊ सुद्धा म्हणायचा, मोठ्या लहान्या भावाच्या आधी मला नेलं असतं तर बरं झालं असतं. तो जो ध्यानू नावाचा प्राण त्याच्या शरीरातून बाजूला काढला होता ना, तो म्हणायचा, किती प्रेम करतात माझ्यावरती. त्याची बायको पण म्हणायची, यांच्या आधी मला नेलं असतं तर बरं झालं असतं. ग्रहस्थ म्हणायचा, किती सगळेजण माझ्यावरती प्रेम करतात. आणि माऊली खुशालत म्हणतात, कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत, माझी आई माझ्यासाठी मरायला तयार झाली, माझा भाऊ माझ्यासाठी मरायला तयार झालाय, माझे वडील माझ्यासाठी मरायला तयार झाले, माझी बहीण सुद्धा माझ्यासाठी मरायला तयार झाली. खाई नका खिचडी, पण ती सुद्धा माझ्यासाठी मरायला तयार झाली. बरोबर 7 वाजले आणि 7 वाजता माऊली ज्ञानोबरायांचं प्रागटीकरण तिथं झालं. भिक्षांदेही म्हणून आवाज दिला. आई घरातून बाहेर पळत गेली. एवढा राग आला आणि जोर जोरात म्हणायला लागली, मेला लाज वाटते का तुला? घरात प्रेत पडून मरून पडलंय, घरात प्रेत आहे आणि खुशाल भिक्षा मागतोय, काही वाटतं का? माऊली म्हटली, आई तोंड सांभाळून बोला, माझा नियम आहे, मी रोज 5 घरं मागतो आणि ज्या घरी जातो का त्या घराचं स्वहित करूनच मी बाहेर येतो, माझा नियम आहे, मला भिक्षा द्यावीच लागेल. दोघात भांडण लागली. एक जण मध्यस्थी आला, विचारलं भांडण कशासाठी लागलेले आहेत? त्यांनी सांगितलं, घरात मुलगा मरून पडला आणि भिक्षा मागण्यासाठी दारात आले म्हणून भांडण लागली. त्या मध्यस्थीनं विचारलं, आई तुमचा मुलगा जर जिवंत करून दिला तर तुम्ही यांना काय देणार? आई म्हणे, बाबा रोडच्या कडेची 10 एकर जमीन याच्या नावावर करून देईल, पण मुलगा जिवंत झाला पाहिजे. आतमध्ये गेले आणि सांगितलं, तुम्हाला जर तुमचा मुलगा जिवंत हवा असेल तर एक दुधाचा ग्लास घेऊन या. एक ग्लासभर दूध आणलं, त्या ग्लासावरती काहीतरी, दुधामध्ये काहीतरी मंत्र बोलले आणि सांगितलं, सगळ्या परिवाराला सांगितलं, हाच दुधाचा ग्लास जो कोणी पेईल तो मरल आणि तुमचा पती, तुमचा भाऊ, तुमचा लेक जिवंत होईल. जी आई म्हणायची का, त्याच्या आधी मला नेलं असतं तर बरं झालं असतं. माऊली म्हणतात, आई घ्या ना दुधाचा ग्लास. तुम्ही म्हणतात माझं काय पिकलं पण आज ना उद्या जाणार आहे, मग हा दुधाचा ग्लास तुम्ही घ्या, तुम्ही मरताल आणि तुमचा मुलगा जिवंत होईल. आई म्हणे, बाबा वेडा आहे का? त्याच्या पाठीमागं अजून एक आहे. मी काय दूध पीत गेली निष्ठून. बहिणीला विचारलं, ताई तुम्ही म्हणत होता भावाच्या आधी मला नेलं असतं तर बरं झालं असतं, मग हा दुधाचा ग्लास तुम्ही घ्या, हे दूध तुम्ही प्या, तुम्ही मरताल, तुमचा भाऊ जिवंत होईल. बहिणीनं सांगितलं, बाबा वेडा आहे का तू? माझा नवरा कुठं सोडून याच्यासाठी मरू मी? त्याला कुठं सोडू? ती पण गेली निष्ठून. हा सगळा कार्यक्रम बघून वडील अगोदरच पळून गेले. कोणी सुद्धा दूध पिण्यासाठी तयार होईना. माऊली म्हटले, हा दुधाचा ग्लास मी घेऊ का? सगळ्यांनी होकार दिला. हो म्हणे, तुम्ही घ्या, तुमचं काय मागणं पुढं. आता दुधामध्ये काही टाकलेलंच नव्हतं. पटकन ते दूध पिऊन घेतलं. जो ध्यानू नावाचा प्राण बाजूला काढलेला होता, तो प्राण शरीरावरती, डोक्यावरती, मस्तकावरती हात ठेवला. तो प्राण त्याच्यामध्ये येऊन बसला आणि हा ग्रहस्थ उठून उभा राहिला. 2 हात जोडले, सांगितलं, माऊली कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत, मला समजलं. आजपासून जिथं तुम्ही, तिथं तुमच्या पाठीमागं मी. घरातून बाहेर निघाला, पत्नीनं मागून पॅन्टीला हात लावला. पत्नी म्हणते, अहो चाललात का? हो म्हणे, चाललो.
माझं कसं होणार मग? ती म्हणे खिचडी खाताना बरं वाटलं का? आणि मग लक्षात आलं या जगात नाही रे नाही कुणाचे कोणी वा वा नाही रे नाही कुणाचे कोणी नाही बहिणा कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाची सगळी सोय रे बहिण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाची सगळी सोय रे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही पुन्हा नाही नाही पुन्हा बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्या मागे सैव राहिले तुटतील धागे दोरे प्राण्यमाईचा बाजार नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे मला सांगायचं तुम्हाला या जगामध्ये कोणी पण कोणाचं नाही आपण जी नातीगोती म्हणतो नाही नाती वेळ आली तर सगळे बाजूला जातात आपलं कोण हे करणं फार गरजेचं आहे म्हणून तुकोबऱ्या म्हणतात तो देवच आपला आहे त्या देवाला आपलंसं करा जगातलं सगळं सुख तुम्हाला मला प्राप्त होणार आहे दादा शास्त्र आपल्याला असं सांगतं की माणसाच्या जीवनामध्ये एक संत असावा एक ग्रंथ असावा एक पंत असावा आणि एक कंत असावा कंत म्हणजे पती आपल्या सगळ्यांचा पती एकच आहे जो विटेवरती उभा आहे पुरुषमंडळ तुम्ही जरी इथं दाढी मुछवाले असलात ना तुम्ही पण स्त्रियाच आहात पण सांगू तुम्हाला हे सिद्ध करून सांगण्यासाठी एक उदाहरण सांगून जाईल पहा मी की संत मीराबाई जेव्हा वृंदावनामध्ये जीव गोस्वामी नावाच्या महात्म्यांना भेटायला गेल्या होत्या भेटायला गेल्याच्या नंतर शिष्याला सांगितलं मला गुरुजींना भेटायचं आहे गुरुजींना बाहेर बोलवा गुरुजींचं मला दर्शन घ्यायचं आहे शिष्य आतमध्ये गेला आणि गेल्याच्या नंतर गुरुजींना सांगितलं गुरुजी तुम्हाला भेटण्यासाठी संत मीराबाई आलेले आहेत फार मोठ्या भक्त आहेत फार मोठ्या संत आहेत त्यांना तुम्हाला भेटायचे गुरुजींनी सांगितलं माझा नियम आहे माफी असावी मी स्त्रीसोबत कधी बोलत नाही स्त्रीचं मुख मी कधी पाहत नाही म्हणून त्यांना सांगा परत जा शिष्य बाहेर आला मीराबाईंना सांगितलं मीराबाई माफी असावी गुरुजींचा नियम आहे ते कधी स्त्रीसोबत बोलत नाहीत स्त्रीचं मुख ते कधी पाहत नाहीत त्यांचा नियम आहे म्हणून तुम्हाला इथून असंच परत जावं लागेल त्यावेळी संत मीराबाईंना थोडंसं हसायला आलं राग नाही आला हसल्या संत मीराबाई का हसल्या असतील म्हणून तो शिष्य विचारात पडला आणि महिला मंडळ तुम्हाला एक सांगू का स्त्रीच्या जातीनं कधीच विनाकारण हसायचं नाही कारण तिच्या हसण्याचा कोण काय कधी अर्थ काढेल ना आपण सांगू शकत नाही ती एक म्हणे पहा आता याचा वेगळा काही अर्थ काढू नका बरं असं म्हणतात हसिओ तसं स्त्रीच्या जातीनं कधी विनाकारण हसायचं नाही असं म्हणतात महाभारताचा जेव्हा शेवटचा पर्वकाळ जवळ आला होता पितामह भीष्माचार्य यांचा आणि ते बाणावरती पडलेले होते पण ते पडल्या या जगाला उपदेश करत होते आंखों के सामने पाप होते हुए देखना भी महापाप है काय उपदेश करत होते आंखों के सामने पाप होते हुए देखना भी महापाप है तिथं द्रौपदी माता होत्या त्यांना हसायला आलं त्या हसल्या
पितामहांनी विचारलं, द्रौपदी बाळा का हसलीस तू? नाही नाही म्हणे, महात्मा तुम्हाला दुखवण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता, सहज असले मी. नाही नाही म्हणे, तू एक कुलवान स्त्री आहे, तू एक खानदानी स्त्री आहे, तू विनाकारण कधी हसू शकत नाही. तुझ्या हसण्या पाठीमागं काहीतरी कारण असावं. काय कारण आहे ते सांग. त्यावेळेला द्रौपदी मातेनं सांगितलं, पितामह तुम्ही सांगताय आंखों के सामने पाप होते हुए देखना भी महापाप आहे. मग जेव्हा भर सभेमध्ये माझं वस्त्रहरण होत होतं, हे पाप तुम्ही पण केलंच ना, याच्यासाठी मी हसले. तसंच संत मीराबाई हसल्या आणि सांगितलं, मला हसू याच्यासाठी आलं की मला माहिती होतं या जगामध्ये पुरुष केवळ एक तो परमात्मा आहे, बाकी सगळ्या गोपिया आहेत हे मला माहिती होतं, म्हणून मी हसले. माणसाच्या जीवनात संत असावा, ग्रंथ असावा, पंथ असावा आणि कंत असावा. या 4 गोष्टी असतील तर नक्कीच देव आपला होईल. देवाला आपलंसं करायचं. पण एक सांगू, आज आपल्या जीवनामध्ये, तुमच्या माझ्या जीवनामध्ये एक देव राहिलाच नाही. वार बदलला की देवसुद्धा आपला बदलतोय. सोमवार आला की महादेवाची भक्ती करतो, मंगळवार आला की देवीची भक्ती करतो, बुधवार आला की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, विठ्ठलाची भक्ती करतो. परत गुरुवार आला की परत आपला देव बदलतो, दत्तात्रेयाची भक्ती करतो. शुक्रवार आला की परत देवीची भक्ती करतो. शनिवार आला की शरण शरण हनुमंता, आणि परत रविवार आला की परत आपला देव बदलतो. वारी माझ्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. हे वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरवारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. हे वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, वारी वारी. रविवार आला की परत आपली देव आपला बदलतोय. या असे 8 प्रकारचे देव जर तुमच्या माझ्या जीवनात असतील तर तो देव आपला होऊ शकत नाही. तुकोबराय म्हणतात, आपुला तो एक, अनेक नाही, एकच. एकच देव आपला करायचा. कारण जगातलं सुख जर हवं असेल तर देवाला आपलं करावं लागेल. आणि देव का आपला करायचा, आपल्याला का कर्माची फळं भोगावी लागतात, त्याच्या पाठीमागचं कारण आहे. तुम्हाला मला स्वतंत्र नाही, तुमचं माझं जीवन परतंत्र आहे. संतांचं जीवन स्वतंत्र आहे. संत जेव्हा या मृत्यू लोकात आले, उजळा वया आलो वाटा, खरा खोटा आणि वाडा, आणि जाताना सुद्धा आपुल्या माहेरा जाईना मी आता, आपुल्या माहेरा जाईना मी आता, आपुल्या माहेरा जाईना मी आता, आपुल्या माहेरा जाईना मी आता. निरोप या संत हाती आला, निरोप या संत हाती आला, सुख दुःख माझे आई केले गाणी, सुख दुःख माझे आई केले गाणी. निरपया संतांची आले, सुख दुःख माझे आई केले. संत सांगतात, संतांचं जीवन स्वतंत्र आहे. आपुल्या माहेरा जाईना मी आता, निरोप या संत हाती आला, निरोप या संत हाती आला, सुख दुःख माझे आई केले गाणी, सुख दुःख माझे आई केले गाणी. आपुल्या माहेरा
संतांचं जीवन स्वतंत्र आहे, तुमचं माझं जीवन परतंत्र आहे. आपण कधी जन्माला येतो ना, आधी कधी आपलं मरण कधी आहे ते आपल्या हातात नाही, म्हणून देव आपला करायचा. सुख जर पाहिजे असेल, आज जीवन जगत असताना प्रत्येकाला वाटतं माझ्यापेक्षा तो सुखी आहे, त्याच्यापेक्षा तो सुखी आहे, त्याच्यापेक्षा तो सुखी आहे. एखाद्यानं जर गाडी घेतली तर आपल्या पोटात दुखू द्यायचं, एखाद्यानं जर बंगला बांधला तर आपल्या पोटात दुखू द्यायचं नाही. आपणही तेच करायचं. आपल्याला सुख जर पाहिजे असेल तर देवाला आपलं करावं लागेल. आज प्रत्येकाला वाटतं माझ्यापेक्षा तो सुखी, त्याच्यापेक्षा तो सुखी, त्याच्यापेक्षा तो सुखी. कोणी मुलगा नाही म्हणून दुःखी आहे, दुःख. कुणाला मुलगा नाही म्हणून कुणी दुःखी आहे, कुणाला गाडी नाही म्हणून कुणी दुःखी आहे. प्रत्येक जण या जगात दुःखी आहेत. पण एक जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया दुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जंगम जोगी. सुख के कारण दुख में ना कोई, उदरी माया त्यागी रे. जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जग बैरागी रे. भागवतामध्ये सुंदर सांगितलं, या जगात सुख कोणाला नाहीये. सुखाय कर्माणि करोति लोको, न तये सुखं वान्यदुपारमं वा, विंदेत भूयं ततैव दुःखम. भागवतात सुंदर वर्णन आलेलं आहे. आपण भागवत कथा श्रवण करतो. महिला मंडळ कथा ऐकताय ना? भागवत कथा फार श्रेष्ठ आहे. ही भागवत कथेची गंगा आपल्या गावामध्ये वाहत आलेली आहे. याच गंगेमध्ये जो कोणी स्नान करेल तो पवित्र होईल, तो तरुण जाईल. आणि जो कोणी स्नान करणार नाही तो कायमचा इथंच राहील. भागवत कशाला म्हटलं जातं? भागवत किती श्रेष्ठ आहे, भागवत म्हणावं कशाला? सुंदर याचं वर्णन आलेलं, मी जास्त विस्तार करणार नाही. कथा म्हणायचं कशाला? जीवन को जो मिटा देती है उसे व्यथा कहते हैं. जीवन को जो मिटा देती है उसे व्यथा कहते हैं, और व्यथे को जो ही मिटा देती है उसे भागवत कथा कहते हैं. म्हणून संत सांगतात जगात सुख कोणाला नाही, प्रत्येक जण दुःखी आहे. कोणाला मुलगा नाही म्हणून कुणी दुःखी आहे. पण महिला मंडळ माता भगिनी, माझं सांगणं असेल, जिला 5 पुत्र होते का ती पण दुःखी होती. जिला 4 होते का ती पण दुःखी होती. जिला 3च होते का ती पण दुःखी होती. जिला 2च होते का ती पण दुःखी होती. आणि जिचं एकटंच कोंबडं सदा लंगडं ते पण दुःखीच होते. 5 होते, 5 महिला मंडळ कोणाला होते? झोपल्या का माता? कुंती माता. 5 होते पण जीवनामध्ये दुःखच वाट्याला आलं. ज्यांना 4च होते, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, त्यांच्याही वाट्याला दुःख आलं. ज्यांना 3च होते, विभीषण, रावण आणि कुंभकर्ण. आईचं नाव रामायण ऐकलं का? आईचं नाव पुरुष मंडळ तुम्हाला माहिती? आईचं नाव कैकसी. कैकसी माता.
त्यांच्याही वाटेला दुःख आलं. ज्यांना दोनच होते, बलराम आणि कृष्ण. आता 6ही कंसानं मारले हा भाग वेगळा आहे, पण त्यांच्याही वाटेला दुःख आलं. आणि ज्यांना एकटाच होता, तुम्ही म्हणाल ते कोणाला होता एकटा? भागवतात वर्णन आलेलं आहे. एकटा कोणाला होता? महात्मा अंग यांचा पुत्र वेण, एकुलता एक, पण अतिशय दृष्टवृत्तीचा. म्हणजे ज्यांना आहेत ते पण दुःखी आणि ज्यांना नाहीत ते पण दुःखी. प्रत्येक जण जगामध्ये आज दुःखीच आहे. त्याला वाटतं माझ्यापेक्षा तो फार सुखी आहे, त्याला वाटतं माझ्यापेक्षा तो सुखी आहे. पण एक सांगू, या जगात सुख कोणालाही नाही, प्रत्येक जण दुःखी आहे. 2 मित्र होते पहा, गावामध्ये, एकाच गावात राहायचे, शेजारी शेजारी राहायचे, शिकले, मोठे झाले, नोकरीला लागले आणि जवळजवळ राहायचे. लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर एकाच्या घरातून हसण्याचा आवाज यायचा आणि एकाच्या घरातून रोज रडण्याचा आवाज यायचा. जो हसणारा होता तो रडणारा त्याच्याकडे गेला आणि त्याला विचारलं, का रे बाबा, फार आनंदी, तू फार सुखी, तुझ्याकडं कसलंच दुःख नाहीये, रोज तुमच्या घरातून हसण्याचा आवाज आमच्या घरापर्यंत येतो, इतकं कसलं सुख तुमच्या जवळ आहे? त्या हसणाऱ्यानं उत्तर दिलं, बाबा, की आमच्या घरामध्ये कसलंही सुख नाही. माझ्या पत्नीनं जर मला बेलनं फेकून मारलं आणि ते जर लागलं तर ती हसती, ते जर हुकलं तर मी हसतो. म्हणजे आपल्याला वाटतं तो सुखी आहे, मी सुखी नाही. हा आपला झालेला भ्रम आहे, गैरसमज आहे. या जगात कुणीही सुखी नाही. आता तुम्हाला वाटत असेल ताई तुम्ही फार सुखी आहात, तुम्ही गाडीत बसून येता, पैसे घेता, पाकिट घेता, पुन्हा गाडीत बसून घरी जाता, पण हीच गाडी कुठं जाऊन ठोकल सांगता येते का? नाही सांगू शकत. सुख कोणालाही जगामध्ये नाही आणि कुणी सुखी नाही, प्रत्येक जण दुःखी आहे. म्हणून तो देव आपला करायचा, आपुला तो एक देव करोनी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. म्हणून तुकोबराय सांगतात, हे जे माईक गोष्टी आपल्या डोळ्याला दिसतायत, हे जे माईक पदार्थ आहेत, जाणाऱ्या आहेत, व्यर्थ गोष्टी आहेत, याच्या नादी लागायचं नाही. तुकोबराय उपदेश करतात दुसरं रती माई के दुःखाची जनती, 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 रती माई के दुखाची जनती, रती माई के दुखाची जन, रती माई के दुखाची जनती, रती माई के दुखाची जन, रती माई के दुःखाची जनती, 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 रती माई के दुखाची जनती, रती माई के दुखाची जन, रती माई के दुखाची जनती, रती माई के दुखाची जन, नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान, रती माई के दुःखाची जनती, 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 रती माई के दुखाची जनती, रती माई के दुखाची जन, रती माई के दुखाची जनती, रती माई के दुखाची जन, रती माई के रती माई के दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान, रती माई के दुखाची जनती, नाही आधी अंती अवसान, अवसान, अवसान. एरती माई के दुःखाची जनिती, नाही अदी अंती अवसान. तुकोबराय उपदेश करतायत, बाबा, आपण जीवन जगत असताना आपल्याला आपल्या डोळ्यासमोर जेवढ्या काही गोष्टी दिसत आहेत, गाडी असेल, पैसा असेल, धन असेल, जमीन असेल, बंगला असेल, या सगळ्या गोष्टी, बायका, मुलं, या सगळ्या गोष्टी माणसाला दुःख देणाऱ्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी नाहीशा होणाऱ्या आहेत, जाणाऱ्या आहेत. म्हणून आला आपलं केलं तर जगातलं सुख प्राप्त होणार आहे, बाकी होणार नाही. महिला मंडळ सांगू, प्रपंचामध्ये आपल्याला शास्त्र सांगते, प्रपंचामध्ये प्रारंभ हा अनुकूल आहे पण त्याचे परिणाम प्रतिकूल आहे, आणि परमार्थामध्ये प्रारंभ हा प्रतिकूल आहे पण त्याचे परिणाम मात्र अनुकूल आहे. कळतंय म्हणजे तुम्हाला कीर्तन कळतंय? हा, लक्षात आलं.
भाषा कळती म्हणायचं. नाही तर काय ना, बरेच लोक कीर्तनात बसतात पण कीर्तन काय त्यांच्यात बसत तुमच्यात बसू द्या. कारण एक वाक्य मी नेहमी सांगत असते, श्रोता जब जागता है तो ये वक्ता बढ़िया कथा कहता है. कळतंय ना? श्रोता जब जागता है तो ये वक्ता बढ़िया कथा कहता है, लेकिन श्रोता जब सो जाता है तो ये वक्ता कुछ भी बघता है. आता असं काही होणार नाही माझ्याकडनं, पण लक्षपूर्वक ऐका. प्रपंचामध्ये प्रारंभ हा सुखाचा आहे पण परिणाम दुःखाचे आहेत, तसं परमार्थामध्ये प्रारंभ हा दुःखाचा आहे पण परिणाम मात्र सुखाचे आहेत. महिला मंडळ, प्रपंचामध्ये जेव्हा तुमचं लग्न होतं ना, लग्नाच्या वेळी माणूस फार आनंदी असतो. आता तुम्हाला अनुभव आलेला आहे, तुम्हाला माहिती असेल, मी काय जास्त सांगणार नाही. पण एक सांगून जाईल, आपल्या डोळ्याला जेवढ्या गोष्टी दिसतात ह्या सगळ्या जाणाऱ्या आहेत, ह्या सगळ्या माणसाला दुःख देणाऱ्या आहेत. म्हणून या गोष्टीच्या माणसानं कधी नादी लागायचं नाही. संसार प्रपंच तुम्ही करू नका असं मी म्हणणार नाही, नक्कीच करा. कारण दुःख बांधवडी, संसार दुःखानं भरकटलेला आहे, दुःखानं भरलेला संसार आहे. आणि मी म्हणणार नाही तुम्ही करू नका, संसार करा, पण संसार असा करा. संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी नसावे. संसार करा म्हणणार नाही, करू नका. पण हा जो तुमचा संसार आहे हा दुःख देणारा आहे, जाणारा आहे. आपण जीवन जगत असताना पैसा कमवतो, धन कमवतो, पण या सगळ्या गोष्टी माणसाला सोडून जाणार आहेत. या सगळ्या गोष्टी माणसाला दुःख देणाऱ्या आहेत, म्हणून याच्या नादी लागायचं नाही. आपल्या सोबत येणारी एकच गोष्ट आहे. फार सुंदर भजन आहे पहा. राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली, ले लो रे कोई राम का प्यारा, शोर मचाऊं गली गली, शोर मचाऊं गली गली. माया के दीवानों सुन लो, एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल खजाना यहीं पड़ा रह जाएगा. माया के दीवानों सुन लो, एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल खजाना यहीं पड़ा रह जाएगा. सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली गली, सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली गली. ले लो रे कोई राम का प्यारा, शोर मचाओ गली गली. बोलो राम, बोलो राम, बोलो राम, राम राम, बोलो राम, बोलो राम, बोलो राम, राम राम. हो राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली. टाई टाई हो मोती गली गली.
काय राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली ले लो रे कोई राम का प्यारा शोर मचाऊ गली गली म्हणून सांगितलं माया के दीवानो सुन लो एक दिन ऐसा आएगा धन दौलत और माल खजाना यही पडा रह जाएगा. म्हणून या ज्या गोष्टी डोळ्याला दिसत आहेत त्या जाणाऱ्या आहेत, व्यर्थ आहेत, दुःख देणाऱ्या आहेत. म्हणून तुकोबराय म्हणतात बाबा तो परमात्मा अविनाशी असणारा परमात्मा त्याचं वेड तुम्ही तुमच्या मनाला लावून घ्या. अभंगाचं अविनाश करी आपणीला आईसे अविनाश करे आपणीला आईसे अविनाश करी आपली आईसे अविनाश करी आपली आईसे अविनाश करे आपली आईसे अविनाश करी आपली आईसे अविनाश करी आपली आईसे नावी मन पिसे गोविंदा नावी मन पिसे गोविंदा नावी मन पिसे गोविंदा नावी मन पिसे गोविंदा ये रती माईका सुखाची ये रती माईके सुखाची गणिती गोविंदा लावी मन पिसे गोविंदा नावी मन पिसे गोविंदा नावी मन पिसे गोविंदा ये रती माईके जनती ये रती माईका सुखाची जनती गणिती दुःखाची जनती अविनाशकरी आपुलिया आईसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. तुकोबराय म्हणतात की तो अविनाशी असणारा परमात्मा त्याचं वेड आपल्या मनाला लावून घ्या. पिस म्हणजे वेड, लावी म्हणा पिसे गोविंदाचे. अविनाशी असणारा परमात्मा किती अविनाशी आहे देव सांगू तुम्हाला. जो कालही होता आजही आहे आणि आपण गेल्याच्या नंतर उद्या सुद्धा राहणार आहे. संत सांगतात सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. त्याच परमात्म्याचं वेड मनाला लावून घ्यायचं आणि मनालाच का लावायचं त्याचं कारण आहे आपलं मन चंचल आहे, आपलं मन चपळ आहे. भगवद्गीतेमध्ये सांगितलं चंचल मी मन कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्याहम निग्रहम वन्ये वायुरिवस दुष्कृतम. काय काय करीतो या म्हणा. इतकं मन चंचल आहे, इतकं मन चपळ आहे. मन चंचल चपल मन चंचल चपल चंचल चपल मन चंचल चंचल चपल मन चंचल चपल 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 चंचल चपल बहु चंचल चपल जातया न लगे वेळ न लगे वेळ मन चंचल चपल मन चंचल चपल पंगत कोणाची होती आज? पंगत आलेत कधी इथं? कुठे आहेत? कुठे आहे? हात वर करा बरं. पंक्तीवाले तुम्ही येत का? काय स्वयंपाक कमी बनवला होता का आज? टाळ्यांचा आवाज आला नाही तुमचा. जोरात वाजवा जोरात.
मन चंचल चपळ जाता येता नलगे वेळ. हे मन चंचल आहे, हे मन चपळ आहे, म्हणून या मनाला सांगायचं भगवंताचं वेड लावून घे. माझ्या मनाला लागो छंद छंद माझ्या मनाला लागो छंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला लागो छंद छंद माझ्या मनाला लागो छंद नित्य माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद लागो छंद माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद या मनाला सांगा भगवंताची भक्ती कर. भगवंताच्या नामाचं वेड या मनाला लावायला सांगा. कारण भगवंताचं वेड जर माणसाला लागलं तर माणसाच्या जीवनाचा नक्कीच उद्धार होणार आहे. म्हणून अविनाश करी आपुलिया ऐसे. आणि माझं सांगण्याचा हेतू एकच आहे, आपल्याकडे वेळ फार कमी राहिलेला आहे का संपलं? आहे किती आहे? अर्धा तास वाढवलाय मी तर. किती राहिलं अजून? पावणे 11 20 मिनिटं राहिले ना. 11 पर्यंत घ्यायचं का? हा पुढे गेलं तरी पुढे जाऊन नाही जमायचं, आम्हाला पुढे जायचंय. हा नाही अजून घेते 10-20 मिनिटं आणि पूर्ण विराम द्या. विठ्ठल विठ्ठल अविनाश करी आपुलिया ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. म्हणून तुकोबारे म्हणतात देव आपला करा, भगवंताच्या नामाचं वेड माणसाच्या जीवनाला लावा. आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या माझ्या जीवनात असतील ना तर तुकोबारे सांगतात अभंगाचं शेवटचं चरण. तुक म्हणे एका मरण्याची सारे तुक म्हणे एका मरण्याची सारे तुक म्हणे एका मरण्याची तुक म्हणे एका मरण्याची रती माई के दुःखाची जनिती ये रती माई के दुःखाची जनिती उत्तम रती माई दुखाची जनती रती माई दुखाची
अवसान 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 नाही आधी अंती नाही नाही अंती एका मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत की जीवन जगत असताना माणसानं चांगलं जीवन जगावं. जीवन देवानं आपल्याला आयुष्य दिलंय, पण फार सुंदर आपलं आयुष्य आहे. कारण मी सांगत असते हा देह देवानं दिलेला आहे,
पण या देहाचं सोनं करणं तुमच्या माझ्या हातात आहे. एक वाक्य पहा सुंदर, लाईफ इज ग्रेट मूवी बट नो रिटेक बट नो रिसन फॉरवर्ड सिस्टीम. आयुष्य हा चित्रपट असा आहे की तो आहे त्या पद्धतीनं माणसाला जगता आला पाहिजे. आयुष्य जास्त नका जगू, थोडंच आयुष्य जगा, पण चांगलं जगा. मेल्याच्या नंतर माणसाची कीर्ती शिल्लक राहावी असं माणसानं जीवन जगावं. मरावे परी कीर्तिरूपी उरावे असं जीवन माणसानं जगावं. संत सगळे संत महात्मा जीवन जगले 50च्या अगोदरच, 50च्या आतमध्येच. पण आज देहरूपानं जरी आपल्यात नसले तरी कीर्तिरूपानं आपल्यात शिल्लक आहेत. फार सुंदर जीवन आहे, फार सुंदर आपलं आयुष्य आहे. आयुष्य हे सुंदर आहे म्हणून ते चांगलं जगायचं. कारण एक वाक्य मी नेहमी सांगत असते, इफ युअर वेल्थ इज गॉन नथिंग इज गॉन, इफ युअर हेल्थ इज गॉन समथिंग इज गॉन, बट युअर कॅरेक्टर इज गॉन एव्हरीथिंग इज गॉन. आयुष्य सुंदर आहे, मग जगायचं कसं आपल्या हातात आहे. म्हणून चांगलं आयुष्य जगलं पाहिजे माणसानं जीवन जगत असताना. तुम्हाला सांगू दादा, आज या ठिकाणी बरीच तरुण मंडळी कीर्तनासाठी उपस्थित. काय चुकलं का? तेच म्हटलं, नाही तसं काय सांगा, चुकलं असलं तर दुरुस्ती करून घेईल परत. सगळे संत जीवन जगले पण आज देहरूपानं आपल्यात नसले तरी कीर्तिरूपानं आपल्यात आज शिल्लक आहेत. जाता जाता एक 10 मिनिटं मी तुमचे घेणाऱ्या सेवेला पूर्णविराम देणार आहे. आयुष्य कसं जगायचं, जसे छत्रपती शिवाजी महाराज आयुष्य जगले ना तसं जीवन आपल्याला जगायचंय. आज आपल्या गळ्यात माळ, आपल्या बाळावर बुक्का, आपल्या कपाळावर कुंकू, आपल्या दारात तुळस, मंदिरावरती कळस, आपल्या गळ्यामध्ये टाळ, हे सगळं जर कुणामुळे असेल तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे. राजांनी अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये अवघा महाराष्ट्र जोडलाय. तरुण बांधवांना माझे हात जोडून विनंती असेल, काही जरी नाही करता आलं, आपल्याला महाराष्ट्र जोडता येणारच नाहीये, पण कमीत कमी स्वतःचं कुटुंब तरी जोडण्याचा प्रयत्न करा. असं जीवन जगा. जीवनात राजा जीवन जगले, राजांनी स्वराज्य घडवलं, राजांनी स्वराज्य उभं केलं. राजांची जयंती आली आता. काय थाटामाटात उत्सव साजरा करतात पूर्ण राज्यामध्ये, पूर्ण देशभरामध्ये, पूर्ण या देशामध्ये राजांची जयंती साजरी करतात. केली पाहिजे आणि करायलाच पाहिजे, कारण राजांचा अभिमान आहे आपल्याला. आज जर राजा घडले नसते तर मी या ठिकाणी कीर्तनाला उभी राहिली नसते आणि तुम्ही या ठिकाणी कीर्तनाला बसलेला नसतात. इतक्या उत्साहामध्ये, इतक्या भव्य दिव्य नियोजनामध्ये जो काही तुम्ही सप्ताह करतात, हा सप्ताह, हे सप्ताह करण्यासाठी जे काही स्वतंत्र तुम्हाला प्राप्त झालं ना, ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच झालेलं आहे. लोक आम्हाला म्हणतात, ताई राजांचा इतिहास कीर्तनात तुम्ही सांगतात, तुमचे राजे का देव होते का? मला नाही माहिती. छत्रपती शिवाजी महाराज देव होते की नाही मला माहिती नाही, पण एक गोष्ट आवर्जून माहिती आहे की आज आमच्या राजांमुळे प्रत्येक मंदिरातला देव जिवंत आहे. इतके उपकार राजांचे आपल्यावरती आहेत. म्हणून राजांची जयंती आली म्हणून म्हटलं जातं, वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, महाराजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, राजाची जयंती आली. हो वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, महाराजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. दिलं वचन मा साहिबा वचन पूर्ण करी, दिलं वचन मा साहिबा वचन पूर्ण करी, बाय माझा ग शिवराजा ग बसला घोड्यावर, शिवराजा ग बसला घोड्यावर, माझा राजा ग बसला घोड्यावर, माझा राजा ग बसला घोड्यावरी, शिवराजा ग बसला घोड्यावरी. पगड घातली सोळा, सार समाज मराठमोळा, स्वराज्यावर ठेवून डोळा, एका जागी केलाय गोळा, शुभावाणी लखम कोणी शुरया भूमीवर, शुभावाणी लखम कोणी शुरया भूमीवर, बाय
ग बसला घोड्यावर शुभाराजा ग बसला घोड्यावर माझा राजा बसला घोड्यावरी शुभा राजा बसला घोड्यावरी साईबा दिलं वचन ती वचन पूर्ती केली शिवरायाच्या जन्माना ती पावन धरती झाली प्रथम पहिलं शिर झुकवलं जिजाऊ चरणावरी प्रथम पहिलं शिर झुकवलं जिजाऊ चरणावरी बाय माझा ग शुभराजा ग सगळ्यांनी दोन हात वरती करायचे ज्यांना ज्यांना राजांचा स्वाभिमान आहे करा पटकन जे महाराष्ट्रामध्ये जन्माला आले सगळ्यांनी पटकन महिला मंडळ हात उंच करा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय शुभराजा ग बसला घोड्यावर शुभराजा ग बसला घोड्यावर माझा राजा ग शुभा राजा गो बसला घोड्यावरी शुभा राजा गो बसला घोड्यावरी एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं 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 नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर आठवण दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर जात पात ना धर्म मानिला जगला माणुसकीवर पुन्हा जन्म घ्या पुन्हा जन्म घ्या पुन्हा जन्म घ्या अशी सद्भावना भक्ताच्या हृदयात 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 छत्रपती शिवाजी महाराज की त्याचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर गडकिल्ल्याच्या दगडावर गडकिल्ल्याच्या दगडावर क्या बात दादा ऐका मला सांगायचंय की छत्रपती शिवाजी महाराज पण जीवन जगले 50 वर्षाच्या कालावधीमध्ये राजांनी अवघा महाराष्ट्र जोडलेला आहे आपण फक्त आपलं कुटुंब जोडू शकतो आपण जोडा ते प्रयत्न करा कारण राजांचा हा जो इतिहास आहे या इतिहासाची गरज येणाऱ्या तरुण पिढीला आहे कारण येणारी जी तरुण पिढी आहे फार डिप्रेशनमध्ये चालली त्याचं कारण फक्त सोशल मीडिया वापरू नका असं म्हणणार नाही नक्कीच वापर करा पण पाहिजे तेवढाच कुठंतरी राजांचे विचार आचरणामध्ये आणणं फार गरजेचं आहे कुठंतरी संतांचे विचार आचरणामध्ये आणणं फार गरजेचं आहे आपल्या सप्ताहाला 34 वर्ष झाले बरोबर अगदी या 34 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी 8 कीर्तन सप्ताहामध्ये होतात कमीत कमी 50 कीर्तन तरी तुम्ही ऐकले असतील बरोबर 50 कीर्तन तुम्ही ऐकले तुमच्यात काही बदल नाही म्हणते बा. करायचं कधी मग लक्षात घ्या कुठेतरी त्याचं आचरण करणं फार महत्वाचं आहे जीवन चांगलं जगायचं छत्रपती शिवाजी महाराज जसं जीवन जगले तसं जीवन आपल्याला जगायचंय महिला मंडळ मुलाला काही शिकवू नका 10 एकर जमीन द्यायची तर 5 एकर कमवून द्या पण त्याला संस्कार मात्र अगोदर चांगले लावा आणि ही काळाची गरज आहे संस्कार जर चांगले दिले तर मुलगा चांगला निवडेल मुलगा चांगला आपला धर्म टिकून ठेवेल तुम्ही म्हणाल ताई आम्ही मुलांना संस्कार लावत नाही का लावताय ना नाही कुठं म्हणते मी लावताय पण तुमचे संस्कार असे आहेत तुमचा मुलगा जर रडायला लागला तर तुम्ही त्याच्या हातात हरिपाठ देतात का ज्ञानेश्वरी देता मोबाईल का तुकोबारांचा गाथा देता मग
सांगतात परत मोबाईल. हुशार आहेत तुम्ही फार. पण माझी विनंती असेल बरं महिला मंडळ, मोबाईलपासून मुलाला थोडं दूरच ठेवा. कारण त्याचं भविष्य जर घडायचं असेल तर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची गरज आहे. आणि राजांचा इतिहास त्याला शिकवा. नक्कीच आपला मुलगा सुद्धा धर्म टिकून ठेवेल. आणि उत्तम चिवरे कीर्ती मागणी. एकदा सगळ्यांनी 2 हात प्रेमाने वरती घ्यायचे, महिला मंडळ पुरुष मंडळ. आणि जे हात वरती करत नाहीत त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ करा. महिला मंडळ उंच करा हात. प्रेमाने भजन करून सेवेला पूर्ण विराम द्यायचंय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा यथामती येत अवकाश अभंगाचा भावार्थ तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जेवढं काही बरोबर आलं तेवढं घरी घेऊन जा. जेवढं काही चुकलं माझं मला परत द्या. बोलण्याच्या ओघामध्ये जर अपशब्द गेला असेल, महिला मंडळ तुमची मुलगी म्हणून, बहीण म्हणून, नात म्हणून क्षमा असावी बरं. पहिली असेल तर दुसरी समजा, दुसरी असेल तर तिसरी समजा, तिसरी असेल तर चौथी समजा. मुलगीच नसेल तर मला दत्तक घ्या. असं काही करू नका. उद्या परत कीर्तन आहे. पण जेवढं बरोबर आलं तेवढं घरी घेऊन जा. जीवनाचा सारासार विचार करा. अगदी भव्य दिव्य नियोजनामध्ये आपण या सप्ताहाचं आयोजन, नियोजन, प्रयोजन या ठिकाणी केलं. ज्यांच्या मुखातून तुम्ही सुंदर अशी भागवत कथा श्रवण करतात, आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार, कथाकार मुकुंद महाराज गात असतील, त्यांच्या मुखातून कथा तुम्ही श्रवण करत आहे. आणि सर्वच नामांकित मंडळी, नामवंत मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली. म्हणून परत एकदा सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होईल. आणि तुम्ही सर्व गावातील पुरुष मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार सगळ्यांना अगदी अंतकरणातून धन्यवाद. जिजाई कीर्तनाला उपस्थित आले, वैभव दादा असतील, त्यांचे चिरंजीव असतील, इकडे दादा असतील, सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद. आणि झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, हनुमंतरायांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली.